फायनली आम्ही एंट्री केलेली आहे आणि पहिल्यांदाच आम्हाला दिसलं ते माकड. तसं तर मी 2 माकड घेऊन आलोय. एक छोटं माकड आणि एक मोठं माकड. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग एटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे ते कुठं, पुण्याला निघालो आहे. कारण की आज आहे हिचा बर्थडे आणि आज मस्तपैकी पुण्याला जाणार आहे. बघू आता पुण्यामध्ये बहुतेक आम्ही जाणार आहे झूला जाणार आहे, कात्रजच्या नॅशनल पार्कला जाणार आहे. तिथं बघू काय काय. आणि दुसरं बघू आज काय दिवसभर एन्जॉय. संध्याकाळी पण आज थोडंसं डेकोरेशन वगैरे करणार आहे, घरात बड्डेचं सेलिब्रेशन करणार आहे. सो पहिलं तर भूक लागली आहे, नाश्ता वगैरे करू मस्तपैकी. आमच्या तमिलियन डोसाच्या तिथं चाललो आहे शाहूनगरला. सो चलो मस्तपैकी आता नाश्ता वगैरे केलेला आहे, फुल एकदम दाबून इडली वडा आणि सांबार वगैरे एकदम जबरदस्त. आम्ही शाहूनगरला इथंच खातो नेहमी. तर आता इथून एक 25 किलोमीटर दाखवते आमचं प्लेस जे आहे ते कात्रजला. सो चला आता आपण निघूया डायरेक्ट ड्राईव्ह करून 25 किलोमीटर तिकडं जाऊ. आता तिथंच भेटू. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे. गाडी पार्क केलेली आहे. 30 रुपये पार्किंगचे घेतलेले आहेत आणि चांगले म्हणजे पार्किंग. तर इथून एक 5 मिनटावर चालत चालत निघतो आहे पुढं. हे बघा, मी रोशनी, अभिषेक आणि आमची बबडी. चलो सो आता आपण पोचलो आहे आणि एंट्रन्सला पाहू शकता तुम्ही, असं फाउंटन आहे. आणि हे 2 बघा. चला, पर पर्सन तिकीट 60 रुपये आणि लहान मुलांचं 20 रुपये आणि 3 वर्षाखालील असतील मुलं त्यांना फ्री आहे. सो भरपूर दिवसानंतर येतो आहे. कॉलेजला बंक मारून यायचो आम्ही अगोदर आणि आता भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा आलेलो आहे ते झूला. तर हे बघा, समोर माकड दिसतोय पहिलंच आणि इथं माकड आहे. ते बघा माकड, चिचू एकदम. हो, फायनली आम्ही एंट्री केलेली आहे आणि पहिल्यांदाच आम्हाला दिसलं ते माकड. तसं तर मी 2 माकड घेऊन आलोय. एक छोटं माकड आणि एक मोठं माकड इथं घेऊन आलोय. सो चला अजून काय प्राणी तुम्हाला दाखवतो. हे बघा तिकडं पण आहे. बघ बबी, बबी मंकी दिसले. मंकी ते बघ, मंकी. ते बिनविषारी अजगर. सो इथं काय आहे, साधं इंडियन स्टार बॅक टॉर्टाईज. इथे एक आहे, इथे एक आहे. सो आता इथे काय दगड गिळणारे म्हणजे काय स्टोन
फॉलोअर्स. बापरे, चला काय बघूया, या आतमध्ये. सरडा इथं काय कुठलं तरी साप आहे, विषारी साप दिसतोय, त्यामुळे सेपरेट ठेवलेलं आहे. सेपरेट एकदम विषारी साप आहे. आहे तस्कर, खतरनाक. हे सगळे विषारी साप आहेत जे ठेवलेत एकदम आतमध्ये, काचेमध्ये ठेवलेत, यांना बाहेर नाही ठेवू शकत. आणि आहे चापडा, विषारी, फुल विषारी बघा, पाहू शकता. आतमध्ये एक हे पण ठेवलेलं आहे, पाहू शकता. एकदम कोपऱ्यात बसलेली आहे, मी एकदम झूम केलेले, पाहू शकता केवढी मोठी आहे आणि मस्त एकदम आराम करते. मगर झाडावर पण असते. हे बघा छोटे 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 मासे. आणि तिकडे एकदम पाहू शकता, एकदम टर्टल बघू शकतो तिकडे, कासव कसे. आणि हे मासे खातात. आणि इथं बघू शकता पूर्ण माहिती दिलेली आहे ॲक्च्युली, तर सगळ्यांची माहिती दिलेली, काय काय कुठले प्राणी आहेत नाही का सगळे. जबरदस्त. सो असं होतं हे स्नेक पार्क, पूर्ण स्नेक्सचं पार्क होतं. स्नेक्स होते, लिझर्ड्स होते. आणि आता पुढे जाऊया, अजून भरपूर प्राणी आहे तिथं, ते दाखवतो तुम्हाला. पूर्ण हिस्ट्री आहे बघा, 1953 पर्वतीच्या पायथ्याशी पूर्ण हिस्ट्री बघा. तिकडे बसला स्लॉट बियर. तर तिकडे एक तिकडे झोपलंय. तिकडं वाघ एकदम लांब आहे, पण खूप लांब आहे. दोन आहेत, दोन. एक व्हाइट टाइगर है आणि एक अपना रेगुलर है. आणि शिव देखो हमारे इधर भी व्हाइट टाइगर है, ये देखो आपको दिखाता हूँ. उनको लगता है उनके इधर ही है एमपी में, पर हमारे इधर भी है. देखो पुणे में, तुमको दिखा देता हूँ. अगर इधर पास रहेगा तो दिखा देता हूँ. तो बघा झूम करून दाखवले, पूर्ण झोपलेत आता. हे लोक लांबच असतात, पण आपल्या इथं पण व्हाइट टायगर आहे. खतरनाक, दोन दोन आहेत. गाडी पण पळती
ये. सांबर पण आहे. बकरी आणि लास्टला बघा तुम्ही सिंह आहे त्या इथं आहे, पण आता आम्हाला काही दिसला नाहीये. रोशनीचा बॅड लग आहे, कारण की रोशनीला बॅड लक आहे. हा मग माझ्या बर्थडेच्या दिवशी त्यांनी मला तोंड दाखवलं. सो सिंह एंड आहे पूर्ण या झूचा. सो चलो मित्रांनो, आम्ही मस्तपैकी झू वगैरे बघून आलोय आणि आता आम्ही आहे मंडईमध्ये पुण्यामध्ये. तर थोडंसं शॉपिंग वगैरे करणार आहे, थोडंसं खाणार वगैरे मस्तपैकी. काका हलवायचे तिथलं ते चाट आहे ना, ते चाट खाणार आहे मस्त. आणि मग पुढं बघू उद्या, नाही आज संध्याकाळचं पण एक मस्तपैकी डेकोरेशन करायचं, घरी जाऊन केक वगैरे कट करायचं. सो चल पहिलं आता गाडी वगैरे पार्क करूया फटाफट. ए उतर खाली, ए बस खाली. सो आजच्या दिवसातला हा कितवा स्टॉप असेल? भरपूर स्टॉप घेत आलो आम्ही. आणि आता TNS मध्ये आलोय मस्तपैकी. अरे बबी ते काय नाही तुझं आता इथं काय सगळं विकत घेशील तुला, मला विकायला लावशील सगळं. ठेव. तर काय मागवायचे बर्गरमध्ये? कॉम्बो बर्गर. सो आता मस्तपैकी बर्गर वगैरे खाणार आहे आम्ही आणि घरी जाणार आहे आणि घरी जाऊन बड्डे सेलिब्रेशन करणार आहे. पहिलं काहीतरी खाऊन घेऊ फटाफट. आता प्रयत्नानंतर आमचा डिसाईड झालेलं आहे काय खायचं. अजून होत आहे. आता बघा अजून एक घेतलेलं आहे, एका मेंबरने घेतलेलं आहे. स्टडी करते आता ती. झालंय स्टडी करून फेकून दिलं. सो चला मस्त सेटअप चांगला गेला इथला. मोशीचं आहे हे. आणि पण आम्ही तर नेहमी कुठलं खातो, पिंपरीचंच खातो. पण आता आम्हाला जवळ मोशीचं आहे त्यामुळे आम्ही मोशीचं TNS ट्राय करतो. नेहमी इकडं खातो, इथलं पण टेस्ट ठीक आहे, सेम आहे. सो चला तुम्हाला दाखवतो आता काय काय मागवलं. आणि ते आमची बब्बी बडबड करते, खूप गडबड करते आणि मागवलं तर बर्गर मस्तपैकी. बर्गरला आता तिने पाडलं असतं. सो चला आता पटापट बर्गर खाऊन घेऊ. आमची काय बबडी इथं ऐकणार नाही, पटापट बर्गर खाऊन घेऊ. मित्रांनो आता आम्ही पोचलोय घरी आणि आता सेटअप बघू शकतो. असं सेटअप बनतोय, फुगे वगैरे फुगवतोय मी. अभिषेक तिकडे हॅपी बड्डेचं हे लावतोय. आणि असं एक 10 मिनटामध्ये तुम्हाला आता दिसणार आहे बड्डेचं सेलिब्रेशन. आणि मग आपला व्हिडिओ आपण एंड करणार आहे सेलिब्रेशन झाल्यानंतर. सो चला आता फायनल रिझल्ट दाखवणार आहे 10 मिनटात. फायनली सेटअप रेडी होऊ शकतो तुम्ही. आता मस्त हॅपी बड्डेचा सेटअप केलेला, असं टेंट बनवलं आहे मस्त. त्याच्यात केक वगैरे ठेवणार आहे. हे बघा हे मेन आहे, हायलाईट आहे तिकडं दिसलं का. आणि तिथं गिफ्ट वगैरे आणलेलं आहे, बलून वगैरे मस्त एकदम. थोड्याच वेळात आता केक कट करणार. केक आता लास्ट केक आता कापायचा आहे. हा बड्डे घेऊन बसा. टेन्शन देते काय को ये बड़ी साइको. हे कसं काढायचं?
अगं बाय फाडायचं नाही. आता खूप वेळ झाला आणायलाच लागली शेवटी त्याला. आव देवा देवा रे देवा. पाहू शकता केक. त्याची चाकू आहे. हा असा केक आणि केक दिसतोय का? दिसतंय आणि हे असं इथं जाणार. हे घे. आणि आता थांब केक जरा, थांब. कापून. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रोशनी. हॅपी बर्थडे टू यू. फुल फुल भरवलेला आहे. क्लायंट सक्सेसफुल झालेला आहे. पाहू शकता. दर सोनू, दर सोनू. फोटो व्हिडिओच घेतोय. हा कसा केक रम बनवला. अम्मांना दिसतो. अच्छा. आणि हे असं गिफ्ट देण्यात येत आहे. फोटो घ्या. शक्कर चालू आहे जारी शक्कर. तर असं कसं वाटलं तुला आजचं सरप्राईज सगळं? धन्यवाद. पहिल्यांदा मला समजलं की माझा नवरा माझ्यावर लई प्रेम करतोय. हो. भाईनी फुल खर्च केला, फुल पैसा उडवलाय. So, चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा विसरू नका. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.